नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. मला माहिती की बरीचशी माध्यमं उद्या श्री तुकाराम मुंडे यांना दणका, एफडीए ला दणका असं म्हणतील, कारण ती प्रचलित भाषा आहे. मी व्यक्तिशः असं मानत नाही. श्री तुकाराम मुंडे यांच्यासारखे अधिकारी विरळाच आहेत. आणि ते जे काम आपल्या हातामध्ये घेतात त्यामुळं जनसामान्यांचा, कोट्यावधी लोकांचा फायदा होतो. सोपं नाही आहे व्यवस्थेच्या विरोधामध्ये जाऊन लढा देणं. आणि ती व्यवस्था की ज्या व्यवस्थेमध्ये मनुष्यबळ कमी आहे, ती व्यवस्था की ज्या व्यवस्थेमध्ये अनेक आंतरपदर जोडले गेलेले आहेत, ती व्यवस्था तोडून स्वतःच्या पद्धतीनं ते कार्यपद्धती अवलंबत आहेत कुठलाही अधिकारी. तर अशा वेळेला त्या अधिकाऱ्याच्या संदर्भामधल्या बातम्या आणि त्याचा उहापोह करत असताना त्यांच्या कामाच्या ज्या अंगभूत मर्यादा आहेत त्याही लक्षात घेतल्या पाहिजे. त्या काय त्या अधिकाऱ्याच्या मर्यादा नाही आहेत. जसं आज दैनिक लोकसत्तानी म्हटलं की मुंडे मार्गाच्या ह्या मर्यादा आहेत. समाज म्हणून आपण प्रत्येकानं नियमबाह्य वर्तन करायचं व पळवाटा शोधायच्या. मग असलेले नियम पाळायला लावणारा कोणी अधिकारी आले की टाळ्या वाजवायच्या. पुढं त्याच अग्रलेखामध्ये ते म्हटलं आणि मला ते काही अंशी पटलेलं पण आहे. सगळंच त्या अग्रलेखातलं पटलंय असं नाहीये. तर असं आहे की आपली धार्मिकता दाखवणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी पान मसाल्याच्या पिचकाऱ्या मारण्याची शरम वाटत नाही. म्हणून घरातील स्वच्छतेचे नियम बाहेर पाळायचे नसतात असा संदेश देणारे आपले वर्तन असते. म्हणून आपल्या मुला मुली शाळेत सोडायला जाणाऱ्या बाप व आई यास उलट्या दिशेनं वाहन दामटवण्याची शरमच वाटत नाही म्हणून, आणि देवदर्शनासाठी रांगेत उभे राहावं लागू नये म्हणून अधिक पैसे मोजण्याची वा व्हीआयपी पास साठी कोणास गळ घालण्याची लाजच आपल्यातील अनेकांना वाटत नाही म्हणून, समाज म्हणून आपण प्रत्येकाने नियमबाह्य वर्तन करायचे. नियमास बगल कशी देता येईल याच्या चोर वाटा शोधायच्या. जमल्यास शक्य असल्यास स्वतःही वरची कमाई करायची आणि तरीही असलेले नियम पाळायला हवेत यासाठी सक्ती करणारा कोणी अधिकारी आला की टाळ्या वाजवून त्यास पाठिंबा द्यायचा वगैरे असं त्या अग्रलेखात म्हटलंय. माझ्या मते टॉर्च बेरर एखादाच असतो. तुकाराम मुंडे हा एकच अधिकारी किंवा एखादाच अधिकाऱ्यापैकी एक असतो, मोजक्याच अधिकाऱ्यापैकी एक असतो. आणि म्हणून तुकाराम मुंडे यांच्या कामाबद्दल कुणालाच आक्षेप नाहीये. कदाचित एफडीएतली कार्यपद्धती, त्यांच्याकडे असलेलं मनुष्यबळ हे पाहता त्या ज्या मर्यादा आल्या त्या मर्यादा सगळ्यांनी समजून घ्यायला हव्यात. आज हायकोर्टाने तुकाराम मुंडे यांच्या एफडीएनं केलेल्या कारवाईबद्दल नेमकं काय म्हटलंय, कशामुळे म्हटलंय, सगळं समजून घेण्यासाठी आत्ताचं हे जे आपण लाईव्ह करतोय ते शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. काय झालंय की मंत्रालयाचं जे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीन मधल्या अस्वच्छतेबद्दल एफडीएला काही प्रश्न कोर्टाने विचारले होते. मग तुम्हाला तो संजय गायकवाडवाला एपिसोड आठवतच असेल. तिथे एफडीएने म्हटलं की नाही नाही, मंत्रालयातल्या सगळ्या कॅन्टीन खूप स्वच्छ आहेत. मग कोर्ट म्हणाले की काम करा, जर आमची वकील मंडळी घेऊन जाऊन तुम्ही तिथली स्वच्छता पहा. आणि जे अपेक्षित असतं म्हणजे 100 जर आपण इटरीज आणि रेस्टॉरंट आणि हॉटेल काढले तर 100 पैकी किमान 99 तरी या एफडीएच्या कायद्याच्या चौकटीत येतील अशी स्थिती. तिकडे एफडीएने फार आत्मविश्वासानं सांगितलं होतं की सगळं ओके आहे. आज हायकोर्टाच्या पाहणीमध्ये ते ओके नाहीये हे लक्षात आलं आणि मग कोर्टाने तो शब्द वापरला की कारवाई करत असताना व्हीआयपी कल्चर आणि सामान्य लोक असा भेदाभेद करू नका. काय घडलंय आधी समजून सांगतो मी. मंत्रालयातील कॅन्टीन 98% स्वच्छ असून तिथं साधा एकही कीटक आढळला नाही. हा अन्न व औषधी प्रशासनानं मुंबई हायकोर्टामध्ये केलेला दावा पूर्णपणे आज खोटा ठरला. न्यायालयाच्या आदेशानुसार वकिलांच्या पथकानं केलेल्या पाहणीत मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये माशा, गंजलेले चाकू, फुटलेली लादी आणि ड्रेनेजचे गळते गळते पाईप अशी भयानक अस्वच्छता उघडकीस आली. या अहवालानंतर संतप्त झालेल्या उच्च न्यायालयानं एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईच्या कार्यपद्धतीला जोरदार धक्का दिला. कोर्ट म्हणालं, कायद्यात व्हीआयपी कल्चर नको, सर्वांना समान न्याय असायला हवा. एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचे लायसन्स सस्पेंड करा किंवा केळ्यावर फक्त काळे डाग आहेत म्हणून खासगी हॉटेल्सचे रद्द केलेले लायसन्सचे आदेश मागं घ्या. अशा स्पष्ट शब्दात न्यायालयाने एफडीएला आता दोनच पर्याय दिलेत. माझ्या मते जे चुकीचं आहे ते सगळीकडे चुकीचं आहे म्हणून परत घ्या असं म्हणणं न्यायालयाला बरोबर आहे का, हे जर तुम्हीच मला स्पष्ट करून सांगा. जे चुकीचं आहे ते जर तुकाराम मुंडे यांनी दुरुस्त केलं असेल
तर ते जे चुकीचं आहे, जे इतर ठिकाणी दिसतं तेही दुरुस्त करा, खरं तर असं म्हणणं कोर्टाने अपेक्षित होतं. पण जर तुकाराम मुंडे यांच्या टीमनी एखादी काही चुकीची गोष्ट दिसली असेल आणि ती चुकीची आहे म्हणून कारवाई केली असेल, तर इतर ठिकाणी पण तशीच चुकीची गोष्ट घडते. मग तुम्ही ही चुकीची गोष्ट दुरुस्त होत नसेल तर मग ही पण दुरुस्त परत घ्या, असं कसं काय कोर्ट म्हणू शकतो? दॅट्स माय लॉजिक. माहित नाही मला कोर्टाचा नेमका दृष्टिकोन काय. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 4 वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयाच्या कॅन्टीनची प्रत्यक्ष जाऊन व्हिडिओग्राफीसह तपासणी केली आणि दुपारी त्याचा अहवाल न्यायालयात सादर केला. कॅन्टीनमध्ये माशा भिरभिरत होत्या. भाजी कापण्याचे चाकू अत्यंत जुने आणि गंजलेले होते. मंत्रालयातील ह्या कॅन्टीन मधली लादी फुटलेली होती. फ्रीजमध्ये प्रचंड स्वच्छता होती. पाण्याचे नळ लिकेज होते. ड्रेनेज पाईपलाईन तुटलेली असताना त्याच जागी भांडी घासली जात असल्याची माहिती वकिलांनी दिली. आणि मग वकिलांनी सादर केलेल्या फ्रीजचे फोटो पाहून न्यायमूर्ती रवींद्र घोगे यांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं. या फ्रीजपेक्षा तर चपलांचा स्टँड स्वच्छ असतो, अशा शब्दात कोर्टानं संताप व्यक्त केला. मी मान्य करतो की कोर्टाचं हे बघितल्यानंतरचं म्हणणं लॉजिकली बरोबर आहे. सगळीकडेच स्वच्छता असायला हवी आणि ती जर मंत्रालयात काय आहे की भ्रष्टाचार कुठेच नसायला पाहिजे, ही आयडियल सिच्युएशन आहे. आणि ती जर इतर ठिकाणच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई होत असेल आणि ती मंत्रालयातल्या संदर्भात होत नसेल, तर मग कोर्टाचं म्हणणं बरोबर आहे की मग त्यांनाही मुभा देऊन टाका तुम्ही, कारण नियम सगळ्यांना सारखाच हवा. मग आता एफडीएला हायकोर्टाने 2च पर्याय दिलेत. पर्याय क्रमांक 1, मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये एवढी स्वच्छता आहे तर त्यांचं लायसन्स तात्काळ सस्पेंड करा, जे मला अपेक्षित होतं ते म्हटलं कोर्ट. दुसरा पर्याय, जर तसं करणार नसाल तर केवळ केळीवर काळे डाग आहेत किंवा किरकोळ त्रुटी आहेत म्हणून खासगी हॉटेलचे रद्द केलेले लायसन्स आदेश मागे घ्या. न्यायालय नेमकं व्हीआयपी कल्चरवरती काय म्हणाले बघ, महत्वाचं आहे. कायदा आणि नियम सर्वांना समान असायला हवा, त्यात व्हीआयपी कल्चर नको. व्हीआयपी लोकांसाठी कायदा अजिबात मोठा असू शकत नाही. आम्ही एफडीएच्या अधिकाऱ्यांना वॉर्निंग देत असून यावर आम्हाला सविस्तर स्पष्टीकरण हवंय. आता हे प्रकरण कुठून सुरू झालं? कारण विदर्भामध्ये पण एका डेअरी चालकांनी ह्या संदर्भामध्ये एफडीएच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये धाव घेऊन त्यांचं जे लायसन रद्द झालं होतं त्याची ती पूर्तता केली, ते परत मिळवलं. असं बरेच लोक करतायत. आता तुकाराम मुंडे यांचं कौतुक पण कोर्टाने केलंय. ते म्हणाले की तुम्ही खूप चांगले काम करत आहात, हे आम्हाला मान्य आहे. कोणीतरी हे करायलाच हवं, पण त्यात सर्वांना समान न्याय असायला हवा. एखाद्या ठिकाणी काही अनियमितता आढळली तर थेट परवाना रद्द करणं योग्य नाही. आधी नोटीस देऊन सुधारण्यासाठी एक संधी द्यायला हवी. आम्हीही लोकांना दुसरी संधी देतो, हे नैसर्गिक न्यायाचं तत्व आहे. त्याप्रमाणे कोर्ट म्हणाला. आता घटना हे कशामुळे कोर्टासमोर आलं, तर नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 95% स्वच्छता असतानाही केवळ स्वयंपाकघरामध्ये झुरळ आढळल्यानं एफडीएनं त्यांचा व्यवसाय परवाना निलंबित केला होता. या विरोधामध्ये हॉटेल चालकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. सुनावणी दरम्यान न्यायालयाने एफडीएला सरकारी आस्थापनांची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यावर एफडीएच्या सरकारी वकिलांनी मंत्रालयाचं कॅन्टीन 98% स्वच्छ असून तिथं एकही कीटक नाही असा दावा केला होता. हा दावा हास्यास्पद आहे असं म्हणत न्यायालयानं तातडीनं 4 वकिलांच्या पथकाला पण मंत्रालयामध्ये पाठवून तपासणी करण्याचे आदेश दिले. आता या पथकाच्या अहवालानंतर मंत्रालयातल्या अस्वच्छतेची पोलखोल झाली आणि एफडीएच्या दुजाभावावरून न्यायालयात रोषाला सामोरे जावं लागले. कोर्टामध्ये काय घडलं, तर अन्न व औषध प्रशासनानं काही खासगी हॉटेल्सवर कारवाई केल्यानंतर हॉटेल चालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती रवींद्र घोगे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेदरम्यान सुनावणी पार पडली. न्यायालयानं मागील सुनावणी दिलेल्या आदेशानुसार एफडीएनं सरकारी आस्थापनांची तपासणी करून आज अहवाल सादर केला. यामध्ये मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये 98% स्वच्छता आहे असं एफडीए म्हटलं होतं, पण न्यायालयाने पाठविलेल्या वकिलाच्या ताफ्यामध्ये ते सगळं खोटं आहे असं लक्षात आलं. आम्ही दुपारी 3 वाजेपर्यंत कॅन्टीनची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश देत आहोत. या तपासणीत जर कीटक आढळले तर आम्ही कठोर भूमिका घेतली तर चालेल का, असं कोर्टाने म्हटलं. झुरळ डेस्कवर दिसलं तर काम बंद करायचं का, अशाही पद्धतीनं अशी मिश्किल टिप्पणी सुद्धा सन्माननीय न्यायाधीशांनी केली. माझ्या मते बघा, व्यवस्थेमध्ये त्रुटी आहेत आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न श्री तुकाराम मुंडे करतायत, काही प्रश्नच नाहीये. त्यांच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होतोय. पण कर्मचाऱ्यांचा जो ताण आहे तो ताण पण लक्षात घेण्यासारखा आहे. हेतू कितीही चांगला असला तरी तुमच्याकडे लॅब्स नाहीत. आम्ही ती सोनईची लॅब का दाखवली, कारण ती 20 कोटी रुपयाची लॅब, माझं असं म्हणणं आहे की
प्रत्येक जिल्ह्यामध्ये असायला हवे, प्रत्येक जिल्ह्यात. नसेल तर खासगी आस्थापनाची मदत घ्या. जिथे जिथे चितळेंची मदत घ्या, सोनाईची घ्या, अजून कोणाची घ्या की ज्यांच्याकडे चांगल्या आस्थापना. नाहीतरी आपली सहकारी चळवळ ह्या नेत्यांनी संपूर्णच टाकलेली आहे. मला आठवतं की जेव्हा आमच्या महाविद्यालयीन काळामध्ये तालुका दूध संघ, जिल्हा दूध संघ किती छान चालायचे. मग गावागावामध्ये सकाळी आणि संध्याकाळी दुधाचं संकलन असायचं. त्याचा एक छान असा वास अजून सुद्धा बॅक ऑफ द माइंड त्या दूध संकलनाचा येतो मला. कितीतरी रोजगार त्यातनं निर्माण झाले. तर हळूहळू ते संपले आणि खासगी आस्थापना आल्या. अमूलच्या ह्याच्यातनं टेस्ट करा. पण कर्मचाऱ्यांची मर्यादित संख्या, त्या कर्मचाऱ्यावरती येत असलेला लोड, भावना कितीही चांगली असली आणि मला नाही वाटत की कर्मचारी कोणी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात आहेत. त्यांनाही असं वाटतं की हे सगळं जे विष आपण खातोय ते विष खाणं थांबलं पाहिजे. पण तुकाराम मुंडे यांच्याकडे जर तुम्ही चांगलं मनुष्यबळ दिलं, चांगल्या यंत्रणा दिल्या, तरच ते हे सगळं साफ करू शकतील. अन्यथा कर्मचारी आणि तुकाराम मुंडे हा जो पूर्वी पण आपण बघितलेला संघर्ष आहे तो इथेही पाहायला मिळेल. थांबतोय मी इथे. जे घडतं जसं घडतं त्यातले मधले अर्थ काय ते सांगत असताना माझं तुम्हाला एकच म्हणणं असतं की चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. कारण हे अशा पद्धतीचा सत्याच्या जवळ जाण्याचा आमचा प्रयत्न हा कदाचित जगाच्या पातळीवरती पहिला प्रयत्न आहे की इतक्या ऑब्जेक्टिव्हली आम्ही पाहतोय आणि रोज अनेक लोकांना डील करतोय तशा अर्थाने. कितीतरी नवनवीन भानगडी या निमित्ताने समोर येत आहेत आणि अनेक लोक म्हणतात की पत्रकारितेचा मूळ धर्म तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करता. थांबतोय मी ते. चॅनल सबस्क्राईब करा.